नमस्कार, मी मायावती. इंडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवणाऱ्या न्यूज चॅनलवर नोटीस बजावणार असल्याचा अंबादास दानवे यांचा इशारा. अंबादास दानवे देशमुख यांच्याशी चर्चा नाही. विरोधक असले तरी विनाकारण त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणे योग्य राजकारण नाही. देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या शनिवारी सकाळपासूनच माध्यमांवर उठल्यानंतर स्वतः दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिले, तर काही चॅनलवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे प्रयत्नशील होते. मात्र दानवेचे कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्यानंतर दानवे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच शनिवारी ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या काही तथाकथित चॅनलवर उडाल्या होत्या. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही माध्यमांशी बोलताना दानवे पक्षप्रवेश करतील असे संकेत देणारे विधान केले होते. मात्र त्यानंतर स्वतः अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्ट भूमिका मांडली. एक तर सगळ्यात आधी ज्या चॅनलवाल्यांनी 10 वाजता माझा पक्षप्रवेश होणार होता असं सांगितलं, त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे. कारण आता 11:30 वाजलेले. पहिली गोष्ट, माझ्याशी कोणीही संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोलणं. खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे. मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे. कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी, तुमच्या टीआरपीसाठी, कारण मी 30 वर्ष जुना शिवसेनेचं काम करणारा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे. नुसतं काम करणारा नाही तर लढणार आहे. पदं येत असतात, पदं जात असतात, हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे. मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेत्यापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे. आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात. मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसलेले जे कोणी असेल, त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या, नुसतं कोणतं सूत्र, तुमचं सूत्र कोणतं, सूत्र कोणी सांगितलं, आम्ही सांगितलं का, कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का, मी कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं, कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं. मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला. ठीक आहे, मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केलं त्याच्यावर मी रीतसर, मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लीगल ॲडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीतसर 1 तासाभरातच मी मेल पाठवणार ज्या ज्या चॅनलने अशा पद्धतीने केलं. त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात. विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे. मी शिवसेनेचा, मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असत्या तर खूप आधी केल्या असत्या, परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही. ठीक आहे, निवडणुकीचा विषय आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली. मी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद, एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलच्या, आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही, ज्यांनी ज्या ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या, खोट्या, माझी मानहानी करणार आहे, माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेनं काम करणाऱ्या, कामाचा अपमान करणाऱ्या, असं माझं स्पष्ट मत आहे. अंबादास दानवे यांच्याशी कोणताही संपर्क भारतीय जनता पक्षाने केलेला नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे कोणतीही चर्चा नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्ट केले. ज्या व्यक्तींना पत्रकार संशयाच्या भोवऱ्यात उभे करतात त्यांच्यातील एकही नेता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. आज देखील तुम्ही अशी चर्चा होती की मराठवाड्यामधला एक प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे, तुमच्याशी संपर्क देखील झालेला पक्षप्रवेश काही कारणास्तव रखडला. तो मुहूर्त तुम्ही नेमका कधी काढणार?
असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. याच्या व्यतिरिक्त आज दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. आणि टू बी फेअर तुम्ही माध्यम अंबादास दानवेंची चर्चा करताय. असं आहे, आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही, आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी बातचीत करताना त्यांच्या आगामी वाटचालीबाबत माहिती दिली. काल आमची नांदेडला एक बैठक झाली 4 जिल्हे घेऊन, आणि आज संभाजीनगरला नगर, बीड, जालना आणि संभाजीनगर अशी एक संयुक्त तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखाची आम्ही बैठक घेतलेली आहे. लोकसभेबाबत नेमकं आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे, यासाठी ही बैठक आहे. कोणते मुद्दे या भागातले आहे जेणेकरून आमचं जे काही ब्रीद आहे सध्या निवडणुकीमध्ये, निवडणूक आली आणि मुद्द्याचं बोला, त्या संदर्भात काही समस्या सुद्धा आपण जाणून घेतोय प्रत्येक जिल्ह्याच्या. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते सांगतोय का आम्हाला भरपूर त्रास झाला, जालन्यातल्या खासदारांना प्रचंड त्रास दिला, काही सांगतात का लंके बरोबर चांगले आहे, असे काही कार्यकर्ते इथे सांगायला लागले. काही लोक म्हणतात आम्हीच लढतोय. तर हा सगळा विचार विनिमय घेऊन एक निर्णयापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. त्यासाठी ही प्राथमिक बैठक आता मला वाटते आम्ही 4 जिल्हे मिळून इथं घेतलेली आहे, 4 का 5 जिल्ह्यातून, आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन निर्णयापर्यंत आपण जाऊ. त्यासाठी या बैठकीचं आयोजन आहे. आपले काही प्रश्न असेल तर विचारा. जर तरले काही अर्थ नसतं. जेव्हा होईल तेव्हा, जसं आम्ही म्हटलं, जर तरवर होतं का, अमरावती आम्ही लढतो म्हटलं होतं का, कधी नाही म्हटलं होतं. पण आखरी काही गोष्टी घडल्या, काही चुका मोठ्या पक्षानं केल्या म्हणून उमेदवारी आली. आता जर तरवर उत्तर देण्यात काही अर्थ नसतं. जर ऐकलं नाही तर तुम्ही महायुतीतून बाहेर पडायला किती सिरियस आहे? मला वाटतं माझी इच्छा नाही, युतीची इच्छा असली तर आनंदाने ते स्वीकार. मला वाटतं मी जरांगे पाटील साहेबांबद्दल कुठल्याही वाच्यता करायच्या मानसिकतेत नाही, आणि मी ते करू इच्छित नाही. मला असं वाटतं का आखरी हा निर्णय समाजाचा आहे. मी समाजाच्या भूमिकेबद्दल, त्याच्या एकंदरीत प्रामाणिकतेवर, ते उपोषणाला बसले, जेव्हा शेवटच्या उपोषणाच्या एकंदरीत चित्र पाहिलं त्याच्यानंतर मला असं वाटलं का आपण उपोषण सोडलं पाहिजे. मला सहभाग वाढत गेला. एवढा माझा हस्तक्षेप आहे. जाधववाडी परिसरातील सागर ट्रेंड हा धान्य दुकानाला शनिवारी रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली. या लागलेल्या आगीत सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. धान्य व्यापारी राकेश जैन यांच्या जाधववाडी परिसरातील सागर ट्रेंड ह्या दुकानाला शनिवारी रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली. घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर आग तासाभरामध्ये आटोक्यात आणली. ह्या लागलेल्या आगीत सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र सुदैवाने सदर आगीत जीवितहानी झाली नाही आणि अग्निशमन दलाने वेळेत आग आटोक्यात आणल्याने सागर ट्रेंड शेजारील दुकानांमध्ये सदर आग पसरली नाही. या घटनेबाबत दुकान मालक राकेश जैन यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. आज अडचं आणि धान्याचे ते होलसेलचं काम. साधारणतः मला सकाळी 5 वाजता इथे मार्केट कमिटीचे जे कर्मचारी आहेत, संजय बनसोड, त्यांचा फोन आला की दुकानातून धरून निघतोय सर, तुम्ही लवकर या. तर येऊन पाहिलं असता दुकानात आतमध्ये आग लागलेली होती. 112ला मी कॉल केला आणि त्यांनी इथे फायर ब्रिगेडला इथे गाडी पाठवली आणि ते आग विझवण्यात त्यांना यश मिळालं. साधारणतः 1 तास लागला त्यांना आग विझवण्यासाठी. अंदाजे 5-6 लाख रुपयापर्यंतचं नुकसान झालेलं आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ऐन मध्यरात्री पाण्यासाठी शेकडो विद्यार्थिनींनी रिकाम्या बादल्या घेऊन कुलगुरूंचे निवासस्थानचे गेट तोडून प्रवेश केला. बंगल्याच्या आवारात पाण्यासाठी तब्बल 2 तास ठिय्या आंदोलन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात सातत्याने भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या विद्यार्थिनींनी विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी ऐन मध्यरात्री मुलींच्या वसतिगृहात पाणीच उपलब्ध नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थिनींनी थेट विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला व तब्बल 2 तास रिकाम्या बादल्या घेऊन त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. सर्वप्रथम कुलगुरूंच्या बंगल्याच्या गेट समोर येऊन आंदोलन करत असलेल्या विद्यार्थिनींची कुलगुरूंकडून कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याने लक्षात आल्यानंतर विद्यार्थिनींनी कुलगुरू बंगल्याचे गेट तोडून बंगल्याच्या आवारात प्रवेश केला व जोरदार घोषणाबाजी केली. विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात विद्यार्थिनींनी दिलेल्या घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेला. प्रत्यक्ष कुलगुरू येऊन विद्यार्थिनींशी चर्चा करत नाहीत आणि वसतिगृहात तात्काळ पाणी उपलब्ध करून दिले जात नाही, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन असेच चालू राहील अशी आक्रमक भूमिका विद्यार्थिनींनी घेतल्यानंतर कुलगुरूंनी प्रत्यक्ष येऊन मुलींशी चर्चा केली व कर्मचाऱ्यांना वसतिगृहात तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. मुलींच्या वसतिगृहात पाणी आल्यानंतर या विद्यार्थिनींनी हे ठिय्या आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाचे नेतृत्व SFIच्या राज्य सचिव मंडळ सदस्य पल्लवी बोराडकर व SFI जिल्हा समिती अध्यक्ष मनीषा बल्लाड यांनी केले. मातोश्री जिजाऊ वसतिगृहामध्ये मागच्या 2 दिवसापासून पाणी नव्हतं. पिण्यासाठी वापरण्यासाठी कोणतंच पाणी नव्हतं. मॅडमला सांगण्याचा प्रयत्न केला.
मॅडमनी प्रशासनाला देखील कल्पना दिली होती, तरी देखील 2 दिवस पाणी आलं नाही. रात्री 10 पर्यंत आम्हाला वाट बघायला सांगितली होती. आम्ही रात्री 10 पर्यंत वसतिगृहाच्या गेटवर बसून होतो, पण तरीही पाणी आलं नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने बाहेर रस्त्यावर जावं लागलं. बाहेर रस्त्यावर जाऊन आम्ही 2 तास कुलगुरूंच्या बंगल्यासमोर पाण्यासाठी मागणी करत होतो आणि 2 तास तिथं बसून सुद्धा कुलगुरू बाहेर आले नाही. त्यामुळे मुली संतापून गेल्या होत्या. पाणी देखील आलं नव्हतं. रात्री 12 पर्यंत मुली पाण्यासाठी ताटकळत बसलेल्या होत्या. 2 दिवस मुली बाजूच्या हॉस्टेलमध्ये जाऊन आंघोळी करण्यासाठी, पिण्यासाठी पाणी वापरत होत्या. पण हे कंटिन्यू करणं शक्य नव्हतं, कारण 10 वाजता वसतिगृहाचं गेट बंद होतं. नाईलाजाने आम्हाला तिथं जावं लागलं. कुलगुरू बाहेर येत नसल्यामुळे मुलींनी संतापून कुलगुरूंच्या बंगलोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही गेट तोडत कुलगुरूच्या घरासमोर गेलो. त्यांना मागणी केली की आमच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. वसतिगृहामध्ये सतत पाण्याचे प्रॉब्लेम येत राहतात. 2-4 दिवसाला सतत पाणी रात्रीच्याला बंद होऊन जातं आणि सकाळपर्यंत आम्हाला वाट बघावी लागते. हे प्रॉब्लेम आम्हाला सतत फेस करावे लागू नयेत म्हणून आम्हाला एकदाच निर्णय हवा होता. आम्ही कुलगुरूंकडे गेलो. कुलगुरूंनी रात्री 2 तास थांबल्यानंतर जेव्हा आम्ही मध्ये बंगलोमध्ये गेलो तेव्हा त्यांनी बाहेर येऊन आम्हाला आश्वासन दिलं की यानंतर पाण्याचे प्रश्न उपस्थित होणार नाहीत आणि DSW कैलास अंभोरे सरांनी रात्रीच टँकरची उपलब्धता करून दिली आणि यानंतर असे प्रॉब्लेम येणार नाही असे आश्वासनही दिले. तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत कोण बनेगा करोडपतीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यासाठी काही सायबर ठग सज्ज झाले आहेत. असाच तुम्हालाही मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा. लोकांनी अशा प्रकारांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले जात आहे. कौन बनेगा करोडपती KBC हा प्रसिद्ध रियालिटी शो आहे. या शोच्या माध्यमातून अनेकांनी सहभाग घेत भरघोस रोख रक्कम आणि बक्षिसे मिळवली होती. मात्र याच शोच्या नावाखाली आता नागरिकांना ठगण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी नागरिकांना व्हॉट्सॲप मेसेजिंगद्वारे मेसेज आणि व्हॉट्सॲप कॉल करून त्यांना प्रलोभने देण्याचा प्रयत्न केला जातो. डिजिटल पेमेंटला सुरुवात झाल्यापासून चोरही डिजिटल झाले आहेत. चोरांनीही तंत्रज्ञानाद्वारे चोरी करण्यात हातखंड मिळवला. आता KBCत लॉटरी लागल्याचे मेसेज अथवा व्हॉट्सॲप कॉल करून सामान्यांना गंडवण्याचे प्रकार सुरू आहेत. तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली आहे. 5,000 नागरिकांमधून तुमचा मोबाईल नंबर निवडला गेला आहे. ही लॉटरी मिळवण्यासाठी तुम्हाला लॉटरी मॅनेजरला व्हॉट्सॲप कॉल करावा लागेल. ते तुम्हाला लॉटरी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगतील. अशी सर्वप्रथम माहिती देत सामान्यांना आमिष देण्याचा प्रयत्न करतात. तसेच व्हॉट्सॲप मेसेजिंगद्वारे तुम्हाला KBCत लॉटरी लागल्याचे आमिष देणारे मेसेज पाठवले जातात. अशी फसवणूक करणारे पकडले जातील की नाही सांगता येत नाही. मात्र लोकांनी अशा प्रकारांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले जात आहे. नमस्कार सर मैं KBC से बात कर रहा हूँ. कस्टमर ऑफिसर राजेश शर्मा मुंबई से. सर आपके लिए इन्फॉर्मेशन गुड न्यूज़ जानकारी है. सर आप जो अपने मोबाइल के अंदर सिम चला रहे हो, जिस नंबर का आपके पास व्हाट्सअप चल रहा है, सर हमारी कंपनी की तरफ से आपके इसी व्हाट्सअप नंबर पे 25 लाख रुपए की सर आपकी लॉटरी निकली है. सर आपको और आपकी फैमिली को KBC से कांग्रेचुलेशन बधाई पेश करते हैं. सर मैं आपको बता दूं कि आपके इस नंबर पे लॉटरी कहां से और कैसे लगी है. हमारी कंपनी की तरफ से 5,000 नंबरों का पार्टिसिपेट किया गया था, जिसमें एयरटेल, वोडाफोन, आइडिया, BSNL और जियो कंपनी 5,000 नंबरों में से कंपनी ने आपका नंबर चुना है, जिस नंबर का आप व्हाट्सएप चला रहे हो. येथील अवलिया समाजसेवक सुमित पंडित यांनी प्रशंसनीय कामगिरी करत 17 बेवारस मनोरुग्ण महिलांना उपचारासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयात ठाणे येथे वसई कोर्टाच्या आदेशाने दाखल केले. शहरी बेघर निवारा केंद्र वसई विरार पूर्व हद्दीमध्ये विविध पोलीस स्टेशन हद्दीतून जमा केलेल्या मानसिक आजाराने त्रस्त 17 मनोरुग्ण महिला रुग्णांना पोलीस स्टेशनच्या मदतीने व माणुसकी समूहाचे समाजसेवक सुमित पंडित यांच्या सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे प्रशांत दंदे मदतीसाठी पुढे सरसावले. दिनांक 27 मार्च 2024 रोजी वालीव पोलीस स्टेशन येथून कागदपत्रे पूर्तता करून मानसोपचार तज्ञ विभागाचे मदत घेऊन व प्रथमोपचार करून वसई विरार मुंबई कोर्टापुढे संबंधित 17 मनोरुग्ण महिलांच्या प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे उपचारासाठी आदेश घेऊन मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या महिलांना प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे उपचार कामी दाखल करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या एकूण 44 पुरुष व महिला मनोरुग्णापैकी पहिल्या टप्प्यात 17 महिला मनोरुग्णा सोबत एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णालयापर्यंत दाखल करणे जिकिरीचे होते व ही परिस्थिती बघून प्रसिद्ध समाजसेवक सुमित पंडित यांना तातडीने विनंती करून ठाणे उपचार कामी दाखल करण्यात आले. अशा मनोरुग्णांच्या जवळ देखील कोणी जायला तयार होत नाही. ते खूप सेन्सिटिव्ह असतात, कोणत्याही क्षणी काहीही करू शकतात. परंतु समाजसेवक सुमित पंडित करत असलेल्या रंजल्या गांजल्याच्या सेवा ही खरंच वाखाणण्याजोगी आहे.
सुमित पंडित यांच्या ह्या कार्यात मनोविकार तज्ज्ञ प्रसाद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वसई न्यायालय 108 ॲम्ब्युलन्स सेवा तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा जीवाशीष सय्यद, दीपक पाटील, गोरख सानप, केशव होंडे, महिला पोलीस जयश्री मुहाडे, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमारजी पवार, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, उपायुक्त संघारत्न खिल्लारे, सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी, प्रकल्प व्यवस्थापक रुपाली कदम, डॉक्टर कविता जराळ, डॉक्टर राणी बदलानी, डॉक्टर सुधाकर दुधमल, डॉक्टर सुगत कांबळे, मनाली शिंदे, कृष्णा पवार, माणुसकी ग्रुप टीम प्राध्यापक शरद सोनवणे, बोधी संस्थेचे टीम पूजा पंडित, रंजना दंदे यांनी सहकार्य केले. आज आपण इथे बघताय 2 108 ॲम्ब्युलन्स उभे आहेत आणि इथे ज्या माता भगिनी आहे, आपण एक पिक्चरचं नाव ऐकलं असेल, वऱ्हाड निघाला लंडनला, या म्हणीप्रमाणे आज त्याच पिक्चरची आठवण आम्हाला झाली की वऱ्हाड निघाला लंडनला. जसं वऱ्हाडी निघतात तसंच आज या सर्व वऱ्हाड्यांना घेऊन आम्ही माननीय कोर्टाच्या आदेशाला कोर्टाकडे घेऊन चाललो आहे. कोर्टाचा आदेश झाल्यानंतर त्यांना प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे उपचारकामी घेऊन चाललेलो आहे. आपण पेशंट बघू शकता, 1 2 3 4 5 6 8 या गाडीमध्ये 8 पेशंट बसलेले आहे. मी 108 या ॲम्ब्युलन्स सेवेचे खरंच आभार मानतो की वेळोवेळी रात्री बेरात्री आम्हाला ते मदत करतात. गेल्या 6 ते 7 वर्षापासून मनोरुग्ण बांधवांसाठी 108 ही सेवा आम्हाला कार्यरत आहे. त्याबद्दल त्यांचे मनस्वी धन्यवाद मानतो. मी दुसरं जे वऱ्हाड आहे त्या वऱ्हाड्यांकडे घेऊन जातो आणि ते वऱ्हाड दाखवतो. ही पण गाडी फुल झालेली आहे. बघा, आणखीन एक महिला त्या गाडीमध्ये बसवलेली आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवणाऱ्या न्यूज चॅनलवर नोटीस बजावणार असल्याचा अंबादास दानवे यांचा इशारा. अंबादास दानवे, देशमुख यांच्याशी चर्चा नाही. विरोधक असले तरी विनाकारण त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणे योग्य राजकारण नाही. देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.